त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही नवीन पक्ष आहे एकनाथ शिंदे साहेबांचा, त्या पक्षामध्ये तिथे असणाऱ्या आमदारांना हेच संस्कार दिले जातात असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यांनी दंगलबाज शिवाजी हे पुस्तक वाचलंय का? त्यांना प्रबोधनकार ठाकरे कधी समजलेत का? संजय गायकवाडांचा माहीत नाही त्यांना काय काय हुकी येते बुकी येते काय येते काय म्हणजे ते हुक्का मारल्यागत कधी कधी करतात. हे बघा, पोलिसांना आम्ही हेच सांगत होतो की प्रशांत तंबेंच्या बाबतीत तुम्ही काही गोष्टी सिरियसली घ्या, कारण का त्यांच्याशी संवाद साधत असताना एक लोकप्रतिनिधी महिलांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोललेला आहे, शिव्या दिलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा अपशब्द त्या ठिकाणी वापरण्यात आलेले आहे. तुम्ही लाईटली घेऊ नका. मी तिथं जोपर्यंत होतो त्यांनी मला सांगितलं आम्ही एफआयआर करतोय, नॉन बेलेबल तिथं कलम त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तुम्ही गेलं तरी चालेल. मी सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांची परवानगी घेऊन पुण्याकडे निघाल्यानंतर 2 तासानंतर कळालं की जो नॉन बेलेबल कलम टाकायचं होतं तो दुर्दैवाने त्यात टाकला नाही. काही ते फालतू तातून मातून कलम त्यात लावले. मी म्हणलं हे महागात पडू शकतं पोलीस डिपार्टमेंटला. आता कोर्टामध्ये न्यायव्यवस्थेकडे गेल्यानंतर न्यायव्यवस्थेला पोलिसांना खडकावलं की तुम्हाला आता इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल आणि जो कुठला पोलीस अधिकारी चुकला असेल त्याच्यावर सुद्धा कारवाई तिथं केली जाईल. जसं प्रशांतच्या बाबतीत झालं तसंच विकास लवांडेंच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. पोलीस अधिकारी जो चुकलेला आहे, चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी पब्लिक प्रॉसिक्युटरनी माहिती दिलेली आहे आणि चुकीच्या पद्धतीने अरेस्ट झाले. त्यामुळे विकास लवांडेच्या बाबतीत सुद्धा पोलीस प्रशासनावर त्या ठिकाणी ताशिरे हे ओढले जातील. त्यामुळे कृपा करून पोलीस प्रशासनाला मला सांगायचंय की नेत्यांचा दबाव ऐकू नका, घेऊ नका. पोलीस प्रशासनाची जी काही किंमत होती ती लोकांच्या डोळ्यासमोर दुर्दैवाने त्या ठिकाणी कमी होत चालली. खरं तर राज्यातल्या आमदारांना ज्ञान नाहीये का असा सगळ्यात मोठा सवाल निर्माण होतो. हेच संजय गायकवाड आहेत की त्यांनी आता पुन्हा एक विधान केलंय की प्रबोधनकार ठाकरेंचं जे पुस्तक आहे दगलबाज शिवाजी ते बॅन करा म्हणून बोलतात. हे बघा, आता ज्या माणसाला 4थी पास जर असेल, अभ्यास त्या ठिकाणी केला गेला नसेल, विचार हे माहीत नसतील, पूर्वी उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूली असताना ते कसे बोलायचे, आता एकनाथ शिंदे साहेबांकडे गेल्यानंतर ते कसे बोलायला लागले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही नवीन पक्ष आहे एकनाथ शिंदे साहेबांचा, त्या पक्षामध्ये तिथे असणाऱ्या आमदारांना हेच संस्कार दिले जातात असं आपल्याला म्हणावं लागेल. जर तसं नसेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी सांगावं, अरे तो चुकतोय त्याला बाजूला तरी करा, नाही तर त्याच्यावर कारवाई करा. तेवढी मात्र आजच्या वातावरणामध्ये, कारण का भाजप टपून आहे की कोण कुठला आमदार शिंदे गटाचा नाही तर अजितदादांच्या पक्षाचा हा आपल्याला मिळतोय हे बघायला. त्यामुळे कदाचित एकनाथ शिंदे साहेबांमध्ये ती धमक नसावी आज तरी, कारण का मोठे नेते आहेत. कारवाई एखाद्या आमदारावर करायची, कारवाई केली तर भाजपने त्याला उडवलं, असं आजची त्या ठिकाणी परिस्थिती आहे. सर, खरं तर संजय गायकवाड यांची आता पोलिसांमार्फत काही होणार नाही. हे सरकारमध्ये असताना संजय गायकवाड अमुक त्यांनी काही बोलावं, कुठलंही कृत्य करावं, काहीही होणार नाही. पोलिसांच्या हातात, स्वतःच्या हातात गेले आहेत. फक्त विरोधी पक्षाचा आमदार असेल तर खोट्या केसेस कशा करायचा, त्यांना जेलमध्ये कसं टाकायचं एवढंच पोलीस प्लॅनिंग करत असतात. संजय गायकवाडांनी आता दगलबाज शिवाजी जे पुस्तक प्रबोधनकार ठाकरेंचं आहे त्याच्यावरती पण बंदी आणण्याची मागणी केलेली आहे. कशा पद्धतीने बघताय आमदारांचं हे वर्तन योग्य आहे? त्यांना साहित्यातलं स माहीत नाही, ते काय बोलणार आहे, त्यांना काय बोलायचं? त्यांनी दंगलबाज शिवाजी हे पुस्तक वाचलंय का? त्यांना प्रबोधनकार ठाकरे कधी समजलेत का? संजय गायकवाडांनी मागणी केलेली आहे की दगलबाज शिवाजी या पुस्तकावर बंदी घाला. कोणी मागणी केली? संजय गायकवाड आमदार. संजय गायकवाडांचा माहीत नाही त्यांना काय काय हुकी येते बुकी येते काय येते काय म्हणजे ते हुक्का मारल्यागत कधी कधी करतात. दगलबाज शिवाजी हे पुस्तक आहे, हे जरा वाचलं त्याचा अर्थ काय आहे हे कळेल त्यांना. त्या पुस्तकातला आतली पानं जरा वाचावी. म्हणजे छत्रपती शिवराय बघा, दगलबाज म्हणजे काय या शब्दाचा अर्थ जर आमच्या गायकवाडांना कळला तर मात्र ते दगल बघा शब्दाचा अर्थ समजला तर कळेल पुस्तक काय आहे. पुस्तकातला सारांश, जर छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा वध करताना पायथ्याशी आल्यानंतर दगलबाज नसते तर छत्रपती शिवराय गेले असते. हे वाचलं पाहिजे, इतिहास वाचला पाहिजे, पुस्तक वाचलं पाहिजे, मग प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटतं.